वळूयात पुढच्या बातमीकडे. उद्धव ठाकरेंचं सध्या कुणीच ऐकत नाहीये. त्यांच्याच पक्षातले आमदार, खासदार किंवा कार्यकर्ते सुद्धा ऐकत नाहीत. त्यामुळे तुम्ही तरी त्यांना का सिरियसली घेता? प्रमोद जठार यांनी जोरदार टोला लगावला. त्यांचं सांगणं जे आहे ना ते त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते सोडा, त्यांचे आमदार खासदार पण हल्ली कोण ऐकत नाही. त्यामुळे ऑलरेडी 2 लाखाची जी काही कर्जमाफी होती ती महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजीने ऑलरेडी दिलेली आहे. याच्यापेक्षा जास्त काही हवं असेल तर आम्ही मंडळी उद्याच्या अधिवेशनामध्ये, सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही तशी मागणी आमच्या पक्षाच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून नक्कीच करू. जनता सोडा, पण त्यांची ही मंडळीच उद्धव ठाकरे साहेबांना सिरियसली घेत नाही. त्यामुळे तुम्ही तरी त्यांना का सिरियसली घेता, असा माझा प्रश्न आहे. खरं म्हणजे भास्करराव जाधव हे आमचे मित्रच आहेत. आमचे सगळेच मित्र आहेत. आमच्या महायुतीतले आमचे मित्र आहेत. शेवटी कार्यालय बाजूला असणं एक संस्कृती आहे, त्याच्यात फार काही हे नाही. कोकणाच्या विकासामध्ये आम्ही सगळे बाबांनो एक आहोत. त्यामुळे कोकणाचा जिथे जिथे विकासाचा विषय येईल तेव्हा आम्ही एक आहोत. राहिली गोष्ट निवडणुकांची, 29ला जेव्हा निवडणुका येईल तेव्हा युती, महायुती कोण कोणाच्यात जाता हा प्रश्न आहे. आज सगळे आम्ही मित्र आहोत.